चाललेलोय. एवढी मजा येणार आहे ना, नावात काढायचं पूर्ण कंटिन्यू करा. ओके, ही आपली दुसरी गाडी आहे. दशरथ आणि सूर्या हे त्या गाडीवर चौकट चाललंय. एवढे म्हणजे तुम्हाला मजा येणार आहे ना ब्लॉक. फक्त तुम्ही पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा. आता आपण चाललेलो तुम्हाला ब्लॉक पुढे समजा मला पूर्ण ब्लॉक बघायला लागेल. काय बघायचं पूर्ण ब्लॉक बघा. तुम्हाला एवढी मजा येणार आहे ना त्यामध्ये तुम्ही नाव काढू शकता. वर्ल्ड क्लास बेस्ट ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग बघा. पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ही आपली दुसरी गाडी. फक्त काय करा, पूर्ण ब्लॉग बघा. आणि मेन गोष्ट फक्त माझ्यावर करा. हे 5 तास करणार आहे ब्लॉग मध्ये. ओके, सॉरी. तर काय आता आपण आहे ना चिंबोलीमध्ये गेलतो, पण थोडा मोबाईलचा विषय झाला होता. म्हणून तिथं ब्लॉग पाहिजे नाही. आता आपण चिंबोलीमध्ये घेतलेले आणि आमच्याकडे चाललोय आपण. आणि ही आपली दुसरी गाडी. आता पण तिला नाही का मागत होती, आम्हाला पण सांगितले त्यांना पण 2 घंटे घेऊन गेलेले. तर एकदम कमीत कमी आम्ही 140-150च्या स्पीडने अकलूजकडे चाललेलो आहे. तरी चला बाय बाय. नैसर्गिक गावामध्ये आलेलो आहे. बघू आपल्या शोमध्ये बहिणी का आता आपण बघा जरा किती गार थंड वातावरण आहे. आपला प्लॅन होता इथं जेवाय बसायला, पण 100 पैसे संपले. काही आता आम्ही आपल्या आता आणि बघू शकता कमीत कमी 50 मीटरला स्पीड ब्रेकर आहे. 100चं पूर्ण घाण लाल झालेले. ही मोठ्या सगळ्यात फिटनेस क्लब आहे. आपण एक्झॅक्टली काय करा आलोय ते आणि तुम्हाला माहित नाही, ते तुम्हाला समजून जाईल. ते इथून 8 किलोमीटर लांब आहे, बरोबर. तर फक्त काय राहा, कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. आणि हा ब्लॉग फक्त आपलं एक ट्रेलर राहणार आहे. तिथं गेल्यानंतर आपला रिअल ब्लॉग चालू होणार. तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तिथं चाललेलं म्हणजे आपण मला मला सांगायचं आपली दुसरी गाडी आलेली आहे. गाडीच आता आपण त्या लोकेशनवरती आलेलो आहे. तुम्हाला थोडी झलक दाखवतो. हे बघू शकता, इथं आलेलो आहे आपण सयाजी पार्क. तरी पण पुढं खरी मजा येणार आहे, कारण की आपण तिथं पण नाही चाललो, दुसरीकडे चालणार आहे. सयाजी पार्क आपलं काय काम नाही, आपण दुसरीकडे चाललेलो आहे. आणि ही आपली दुसरी गाडी आहे कशा आमचा. बघू शकता सयाजी पार्क 2 किलोमीटर, ओन्ली 2 किलोमीटर. आता शंभूनी गाडी घेतलेली कमीत कमी 115-120च्या स्पीडने चालू आहे.
आता 2 मिनिटात आपण तिथे पोहोचतो आणि तुम्ही वातावरण बघू शकता किती रम्य वातावरण आहे, थंड वातावरण आहे, बरोबर ना. आणि असल्या वातावरणात मला वाटतं पार्क बिर्क गेलं बसता तिथं झोपावा. तर आता आपण चालल्या दुसऱ्या कामासाठी तर आता आपण पार्किंगला गाडी वगैरे लावून टाकू. आता तिथे पार्किंगला गाडी वगैरे लावलेली आहे आपण. ओके, इकडे बघू शकता आपलं पार्किंग आहे इथं. गाडी वगैरे पार्किंग लावलेली. इकडं आपला दशरथ कांबळे गाडीवर उतरतोय. दशरथ कांबळे इकडे बघा. तर काहीच आता आपण पार्क मध्ये एंट्री मारणार. ही आपली गँग. वेलकम टू सयाजीराजे पार्क. तर आता पार्क मध्ये एंट्री आणलेली. तिथनं बाहेरनच नाही का एक मोठं हे बघितलेलं आहे पाळणा. ती बघूनच माझी पूर्ण फाटलेली. आणि शंभू त्यात बसणार आहे, मी तर काय बसणार नाही. आणि बघा किती गर्दी. तुम्हाला वाटलं तर येऊ शकता आता, तुम्हाला सेल्फी वगैरे काढायची असेल तर. तर आता चेकिंग वगैरे चालू आहे आपली. हे दशरथ काय आणला असेल तर काढून टाकीतच. तर काही आता चेकिंग वगैरे झालेली. आता आम्ही आतमध्ये एंट्री मारणार आहे. टोकन घ्या. टोकन वगैरे घ्यायचे आता. का सबसे खतरनाक ब्लॉगर शंभू ढवळे. तर गाईज आता आपण हाणलेली एंट्री एकदम ठाटात. आणि ही आपली गँग पुढे चाललेली. आणि कधी जाऊन पाण्यात उड्या आणि असं झालेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये चाललेलं आहे चापकासमध्ये. बघायला आपला हे ना कधी निघणार ना अजिबात ना. इथं 1 नंबर मध्ये खतरनाक मध्ये आता काउंटिंग चालू. फोन केला तर म्हणलं आता आपली मेन खरी एंट्री होणार आहे इथून क्लासिक मध्ये. हे आपला पूर्ण नकाशा राहणार आहे. ही सोडून आपण सगळीकडे बसणार आहे. आणि त्यात शंभूला बसणार आहे. त्यानंतर इकडे राईडला वगैरे पण जाणार आहे आम्ही. सगळं एकदम खतरनाक मध्ये. आता चापकास मध्ये चाललेलं तुम्हाला थोडी हे बघू शकता. एकदम खतरनाक वातावरण आहे. आणि इथंच तुम्ही बघू शकता एकदम चापकास मध्ये. आता मस्तपैकी आपण एंट्री हाणलेली आतमध्ये. तिथनं जाऊन आता थोडं एन्जॉयमेंट वगैरे करू. त्यानंतर थोडंसं पण आपलं काम तर दुसरंच आहे. पण आता असंच सहजासहजी पार्कमध्ये येऊन जाऊन यावं म्हणलं. पण तरी पण पूर्ण दिवस आपल्या ह्याच्यातच जाणार आहे आता. गाईज आता आपण आलेलो आहे बोटिंगला. एकदम चापकासमध्ये बोटिंगला आलेलो आहे. आणि सगळे आता भोंडाळून जाणार आहे ह्याच्यात. बोटिंगला वगैरे आलेलो आहे. मस्त एकदम फुल एन्जॉय राहणार. पूर्ण माझा गाव निघायला लागला आता. एकदम चापकास जीव जाईल. हाताने टाकला. गाईज एकदम आता फाटली माझी. घाम कुठलं कसा पडायला लागलाय ती पण मला समजा. केवढा पक्षी शंभूला आज आरामात उचलून घेऊन जाऊ शकतो. आता 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 आपल्याकडे पायंडर मारणं होत नाही. संपली आपली. तर गाईज आत्ता कमीत कमी 350 किलोमीटर मी बोटिंग केलेली आहे. आणि इकडं सावलीला आलेलं आहे. थोडं मला गरम झालं होतं. आता शंभूला इथं तुंबलेला आहे आम्ही. आता शंभू दिसला हा. आणि तिकडं मागाशी काय झालं, येनाकोंडा दिसला होता शंभूला. मग तुम्हाला सांगतो तिकडं होता झाडात. तर गाईज आता आम्ही बोटिंग करत होतो. तर आता आम्हाला ही भेटलेलं आहे. याच्यामध्ये काय तर मोती वगैरे राहतं वाटतंय. आता आम्ही फोडणार नाही, शेवटला फोडणार आहे. तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघायला लागेल. एंडिंग पर्यंत तुम्हाला तिथं समजणार आहे याच्यामध्ये आपल्याला काय भेटतंय काय नाही. ओके, फक्त पूर्ण ब्लॉग बघायला लागेल तुम्हाला. तर काही आता आपण चाललेलो आहे पाण्यामध्ये एकदम चापकास. शंभू इकडं
एकदम चिल. बघू शकता खूप मोठा पाणी आहे आणि तिकडे आणि काहीच नाही आणि एकदम खतरनाक मध्ये मजा नाही. पाणी कमी 500 फुटाची पाणी आहे. लय मोठं पाणी आहे. एवढं मोठं पाणी ते बघू शकता पाय ना किती मोठा आहे. आता ह्याच्यात बसायचंय. बसा गेला का परत तुम्हाला इथं ठेवून गेलो. चला बसा लवकर. आपला 4 नंबर गाडी भेटली. आमचा चष्मा पडून गेला. चष्मा लगाव ना सर. गाईज आता आपल्याला उतरवलेलं आहे याच्यातनं आणि एवढं काय वाटलं नाही त्याच्यामध्ये. बघू शकता किती मोठं आहे. याच्यात मी थोडं दिलेलं नाही खरं मध्ये ह्याच्यात येणार आता. कारण की तर हॅलो एव्हरीवन, आता आपण न्यू ऍक्टिव्हिटी मध्ये बसणार आहोत. आता शंभू बसलेला आहे. लॉकर झालं ते लॉक करते मला. कुठं पडायला लागलाय लगे. आप लोग देख सकते हो. अब मेरा पेट तर काही आता पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे. आता मस्त डिग्री मध्ये जायचंय. आता दशरथ कांबळे नको म्हणतोय. त्याचा थोडा फोटोशूट वगैरे चालू. दशरथ कांबळे आमचे खास फोटो काढा आणलेले महिमान आहेत. त्यांची ह्या पाण्यातच फाटलेली आहे. तिकडे जायची बाकी तिकडे जायला नको म्हणतोय. आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. आम्ही तिकडे चाललेलो आहे मस्त एकदम चिल करणार आहे. आता कमीत कमी हा ब्लॉग आहे ना 2-3 तास नाही 5-6 तास चालणार आहे तरी. जे भाई चाललं बघा की तुम्हाला एवढा हेस्तेटिक चालणार आता हे जाणार आहे आम्ही. आणि चालू कशा हो चालू का आपण एक बसणार आहे. गाईज आता बॅग माझ्याकडे दिलेली कारण की म्हणजे आल्यापासून रिकामाची पैसा नाही म्हणून आता बॅग माझ्याकडे दिलेली त्याची आपली दोन. आता आपण चाललेलो टँकला. आता एवढा धिंगाणा करणार आहे. हे शेट टॉप करणार आहे आपला आणि ह्यात बुडवाबुडीचा काय गाईज आता आपण आलेलो पवायला मस्त 20 तास आता दुसऱ्या आणखी एवढे आता आपण चालू मस्त आता मस्त चालू आहे.
चालू आहे. इकडे बघू शकता पूर्ण पार्क. इकडे बघू शकता आणि आपण पहिल्या जागेवर चाललोय. इकडे एन्जॉय करायचं तिकडे तिकडे जाऊन आम्ही चला आपण खाली जाऊन पोहोचलो. गेलेला आहे. इकडे बघू शकता. काही आता आम्ही जेवायला आणि इथं जेवणाचा काय मिळाला नाही आणि शंभू बघा कोणतं फिरतो इकडं नाही का इकडे फिरायला जेवणाचं कुठे बघायला लागलं तर काहीच जेवण वगैरे आपलं पुढे वगैरे झालेलं आहे आता मस्त की जेवण वगैरे करून आम्ही ह्यांना तर काय माहिती नाही जेवण वगैरे आहे तर आता विचारायला लागेल जेवण वगैरे कुठे नाही का संभू डोळे जेवण एकदम क्वालिटी आहे का बघू शकता तुम्ही आणि इकडे एकदम एकदम बेस्ट क्वालिटीचे आता मी मोठं जेवण झालं फोन केलं रे शंभूला तेवढं पोरलं नाही डबल पूर्ण परत बनवून आणली बघा पापड भात मी बघा एकदा घेतला तेवढं चालू खातोय दुसरं मी बघितला तिसरी बार ही आणायची शंभूची दुसरी बार शंभू आता म्हणला एवढं पळणार तर काहीच आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे टोटल 3दा जेवण घेतलं सगळं भुगा करून टाकलं आणि दुसरं ते पण 3-4 वेळा घेतलं मला जेवायचं नाही केलं पण घेतलं 3-4 वेळा बघा शेत चांगला काय झाला बघू शकता तुम्ही चुलीला पण बांधा घेतलं हे चेक केलं तर आम्ही चाललेलं मस्त तर गाईज आता जेवण वगैरे केलं मस्त गार्डन मध्ये फोटो काढायचा का फोटो काढून जा पोस्ट काय का तर गाईज काही फोटो वगैरे काढून मस्त नाही का एकदम ओके मध्ये हे फोटो काढण्यासाठी आहे आपण फोटो वगैरे काढू शकतो इकडं हे आपला फोटो काढण्यासाठी एक आहे आणि काय नाही आता माझ्या फक्त काय सांगितलं आहे का
आता मस्त मी काढून जातो. जाऊ तिकडे थोडं enjoyment वगैरे करू. आता काय तिचं लक्ष बघून गेलेलं बरोबर आहे. तिनं कुठे जाऊन तिथं आपण जाऊन आलेलो काही एवढं नाही. गाडी आता आपण आलेलो इकडे फोटो वगैरे काढण्यासाठी आलेलो आहे. कारण हे ग्राउंड आहे आपलं सायच्या पार्कचं. ते बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक ग्राउंड आहे. आणि इथं आता फोटो वगैरे काढायचे नाही का पुन्हा वगैरे आता मस्त फोटो वगैरे काढायचे. ओके गाईज आता ऑल ऍक्टिव्हिटी झालेल्या पार्किंग मध्ये वगैरे सॉरी तर गाईज आता पूर्ण ऍक्टिव्हिटी झालेल्या आपल्या. तर आता आम्ही चाललेलो घरी बरोबर. आता मस्त घरी वगैरे चाललेलं आम्ही पूर्ण ऑल ऍक्टिव्हिटी झाल्या पूर्ण फुल एन्जॉय केलं आता. फक्त ब्लॉग कंटिन्यू केलं तुम्ही तुम्हाला सर्व आणि आमच्या कामासाठी तर गाईज आता पूर्ण फिरून झालेलं आहे. एकदम पाय वगैरे दुखायला लागलेले आता आम्ही चाललो डायरेक्टली आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती. तर कनेक्ट राहा पुढल्या लोकेशनवरती खूप बेगार वगैरे होणार आहे बरोबर. आणि आता पूर्ण कट काढून गेलेलं आहे पूर्ण पाय वगैरे दुखायला लागले सकाळपासून ऍक्टिव्हिटी करून तर आता आम्ही चाललेलो आहे ही आपली गँग. तर आता पुढल्या लोकेशनवर चालू आहे आपलं हे बघू शकता झाले आता पूर्ण आपलं एन्जॉय वगैरे करून. तर गाईज आता आपण आलेलो आपल्या गाड्यापाशी गाड्या वगैरे काढून आता चालू आहे आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती. तर बी कनेक्ट पुढे पण कनेक्ट राहा कारण की पुढे पण आपला तर पूर्ण ब्लॉक बघा पुढे पण कमी कमी 20 ते 25 मिनिटाचा ब्लॉक चालणार आहे. तर गाईला आता आपण चाललेलो आहे बघू शकता माकड वगैरे भेटले आपल्याला. आपली दुसरी गाडी चाललेली चालेल. गाडी वगैरे लावून घेतो गाडी वगैरे लावलेली आहे. आता आहे ना आतमध्ये जायचंय. आपली दुसरी गाडी तिथे खाली बंद पडली होती ती चालू करून येत आहेत.